विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील, सहाय्यक प्राध्यापक, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जव्हार, जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला, मराठी अनिवार्य या विषयाचा अभ्यासक्रमाचा परिचय करून देणार आहे. त्याचप्रमाणे हा अभ्यासक्रम ज्या पुस्तकांमधून तुम्हाला अभ्यासायचा आहे त्या पुस्तकांची देखील मी ओळख करून देणार आहे. त्याआधी आपण सर्वजण 12वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष कला या वर्गामध्ये प्रवेश केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि या पदवीच्या पहिल्या वर्षामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचे नाव आहे मराठी अनिवार्य. हा जो अभ्यासक्रम आहे तो 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून नेमलेला आहे. तुम्ही आता जे सत्र अभ्यासणार आहात तर ते पहिलं सत्र असणार आहे आणि या सत्रामध्ये एकूण 40 व्याख्यानं होणार आहेत आणि त्यापैकी पहिला जो घटक आहे तो म्हणजे निवडक कथांचा अभ्यास आणि हा घटक 50 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे या कथांवर 50 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. तर यामध्ये कोणत्या कथा अभ्यासक्रमाला लावलेल्या आहेत तर त्यांची यादी इथे दिलेली आहे. त्यापैकी पहिली कथा आहे भुताळ्या, नजुबाई गावित यांची. दुसरी कथा आहे मी मेलोच नाही, माधव सुरकुंडे यांची ही कथा आहे. तिसरी कथा आहे उद्ध्वस्त, कमल गाडगीळ. चौथी कथा आहे पूर, विलास सारंग यांची. नंतरची कथा आहे विहार, प्रज्ञा दया पवार यांची ही कथा आहे. पुढची एक अतिशय प्रसिद्ध कथा आहे ती म्हणजे भूक, ती बाबूराव बागुल यांची कथा आहे. त्यानंतरची कथा आहे सातवी, ते म्हणजे चौथी भिंत, ही उर्मिला पवार यांची कथा आहे. आठवी कथा आहे बुद्धाची शपथ, अण्णाभाऊ साठे यांनी ती लिहिलेली आहे. नववी कथा आहे पानबळी, भास्कर चंदनशिव यांची ती कथा आहे. 10वी कथा लचांड, सदानंद देशमुख. 11वी कथा आहे राखीव सावल्यांचा खेळ, किरण गुरव यांची कथा आहे. 12वी कथा आहे नवीन गोष्ट शिकण्यासाठीची गोष्ट, कृष्णा किंबहुने. 13वी कथा आहे झुमची दांडी, कुमार अनिल. 14वी कथा आहे सातबाऱ्याचा गर्भ, दिनकर कुटे. आणि शेवटची कथा आहे मोराची बायको. तर अशा पद्धतीने एकूण 15 कथा या पहिल्या सत्रामध्ये आहेत आणि या कथांवर 50 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. पुढे मी ते तुम्हाला सांगणारच आहे. या व्यतिरिक्त दुसरा जो घटक आहे तो म्हणजे व्यावहारिक मराठी. मित्रांनो, व्यवहारामध्ये ज्या मराठीचा आपण वापर करत असतो आणि ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला त्या मराठीचा वापर करायचा असतो ते आपण या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. आणि हा घटक एकूण 5 उपघटकांमध्ये विभागलेला आहे आणि या घटकावर एकूण 20 तासिका होणे अपेक्षित आहे आणि हा घटक एकूण 50 गुणांसाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यापैकी पहिला जो उपघटक आहे तो म्हणजे मराठी लेखनाचे नियम व विरामचिन्हे. दुसरा घटक आहे वर्तमानपत्रासाठी वृत्तलेखन. तिसरा घटक आहे वृत्तांत लेखन. चौथा घटक आहे अर्जलेखन आणि पाचवा आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे भाषांतर, इंग्रजीतून मराठीत. यानंतर मी तुम्हाला जी परीक्षा होईल त्या परीक्षेचे स्वरूप समजावून सांगतो. तिला सत्रांत परीक्षा असं म्हणतात कारण ती सत्राच्या शेवटी होते. सत्र अधिक अंत बरोबर सत्रांत परीक्षा. जेव्हा हे सत्र संपेल तेव्हा ही परीक्षा होईल.
ही परीक्षा एकूण 100 गुणांची असेल आणि तिचं स्वरूप खालीलप्रमाणे आहे. पहिला प्रश्न हा घटक 1 वर आधारलेला असेल आणि पर्याय देऊन एक प्रश्न तुम्हाला लिहावा लागेल. म्हणजे 2 प्रश्न असतील, त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. एकाला एक ऑर असे ते असतील. हा 20 गुणांचा प्रश्न असेल आणि हा प्रश्न दीर्घोत्तरी असणार आहे. आलं लक्षात? आणि हा जो दीर्घोत्तरी प्रश्न आहे 20 गुणांचा, याचं उत्तर तुम्हाला जे काही आपलं मोठं पान असतं उत्तरपत्रिकेचं, तर पाठपोट या पद्धतीनं तुम्हाला 2 पानं लिहायची आहेत. म्हणजे सरळ जर आपण बघितलं तर 4 पानांमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. म्हणजे याचा अर्थ 4 पानांमध्ये काहीही लिहायचं का? तर नाही. अचूक आणि योग्य उत्तर तुम्हाला तिथं लिहायचं आहे. दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील वरच्या पहिल्या प्रश्नासारखाच आहे आणि तो देखील कथेवरच तुम्हाला विचारला जाईल. म्हणजे घटक क्रमांक 1 ज्यामध्ये कथा आहेत आणि इथं सुद्धा तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले असतील आणि त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे पर्याय दिलेला असेल. हा देखील 20 गुणांसाठी असेल आणि यासाठी देखील तुम्हाला 4 पानं लिहायची आहेत. हा देखील दीर्घोत्तरी प्रश्न असेल. तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे घटक 1 वरच आधारलेला, पण 4 पैकी 2 टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत आणि हा प्रश्न 10 गुणांसाठी आहे. म्हणजे एक टीप तुम्हाला 5 गुणांसाठी विचारली जाईल. 5 गुणांसाठी विचारली जाईल. त्यानंतर प्रश्न चौथा. आता इथून नंतरचे जे सर्व प्रश्न आहेत, मग प्रश्न 8 पर्यंत हे सर्व प्रश्न व्यावहारिक मराठी या दुसऱ्या घटकावर आधारित असतील. आलं लक्षात? तर चौथा जो प्रश्न आहे तो मराठी लेखनाचे नियम व विरामचिन्हे यावर आधारलेला असेल. इथं सुद्धा अंतर्गत पर्यायासह तुम्हाला उत्तरं लिहावी लागतील. म्हणजे एकाला एक ऑर असेल आणि 5 गुणांचे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. एकूण 10 गुण. 5 गुणांचे 2 प्रश्न म्हणजे त्यापैकी एक असेल मराठी लेखनाच्या नियमांवर आणि एक असेल विरामचिन्हांवर. तर असे 2 प्रश्न विचारले जातील. प्रश्न 5वा. वर्तमानपत्रासाठी वृत्तलेखन. आणि हा प्रश्न जो आहे तो वृत्तलेखन या घटकावर आधारलेला असेल आणि इथं देखील अंतर्गत पर्यायासह एक प्रश्न तुम्हाला लिहावा लागेल. म्हणजे 2 पैकी कोणता तरी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. त्याला 10 गुण असतील. नंतरचा 6वा प्रश्न आहे तो म्हणजे वृत्तांत लेखन आणि इथं देखील अंतर्गत पर्याय म्हणजे 2 पैकी 1 आणि 10 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 7 अर्जलेखन या उपघटकावर आधारित हा प्रश्न असेल. परत 2 पैकी 1 आणि 10 गुणांसाठी. आणि शेवटचा प्रश्न असेल भाषांतर इंग्रजीमधून मराठीत. इथं देखील 2 उतारे तुम्हाला दिलेले असतील किंवा काही वाक्य तुम्हाला दिलेली असतील आणि त्या 2 उतारांपैकी एक उतारा किंवा मग एक उतारा आणि 4-5 वाक्य यापैकी कोणता तरी एक तुम्ही निवडायचं आणि त्या इंग्रजी उतार्यांचं किंवा वाक्यांचं तुम्ही मराठीमध्ये भाषांतर करायचं. हा देखील 10 गुणांचा प्रश्न असेल. तर अशा पद्धतीने 20 आणि 20-40 आणि 10-50, 50 आणि 10-60, 60 आणि 10-70, 80-90 आणि 100 अशा पद्धतीने एकूण 100 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल. मात्र विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे. समजा कोरोनाचा प्रभाव असाच राहिला आणि तुमच्या जर परीक्षा ऑनलाईन घ्याव्या लागल्या तर कदाचित त्यावेळेस मुंबई विद्यापीठ
हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदलवू शकते आणि तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण ते जे परिपत्रक आहे ते परीक्षेच्या वेळेस येईल, त्यामुळे आता मी सांगू शकत नाही, परंतु एक हिंट तुम्हाला देऊन ठेवतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी नोव्हेंबर 2019 मध्ये जी परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आता मी तुमच्या समोर सादर करणार आहे. हे बघा, एकूण वेळ 3 तास आणि गुण 100. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत, म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत आणि उजवीकडे जे गुण असतील ते गुण अंक जे आहेत ते गुण दर्शवितात. पहिला जो प्रश्न होता बघा, लचांड या कथेवर आधारलेला होता. लचांड या कथेतून दुष्काळाची दाहकता तीव्रता कशा पद्धतीने चित्रित केलेली आहे, सविस्तर विशद करा. किंवा चौथी भिंत या कथेचा आशय सविस्तर लिहा. तर या दोघांपैकी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, मोराची बायको या कथेतील नायिकेचे व्यक्तिचित्र रेखाटा. किंवा नवीन गोष्ट शिकण्यासाठीची गोष्ट या कथेचे कथासूत्र तुमच्या भाषेत लिहा. तर इथं मोराची जी बायको आहे त्या कथेमध्ये वाचल्यावर तुम्हाला कळेल, तर ती जी नायिका आहे त्या नायिकेचं व्यक्तिचित्र तुम्हाला रेखाटायचं आहे आणि या प्रश्नामध्ये तुम्हाला या कथेचा आशय सविस्तर लिहायचा आहे. ठीक आहे. पुढचं आहे टिपा लिहा. 4 पैकी 2 टिपा. भूकमधील भागू कोळीन, बुद्धाची शपथमधील पात्रे, पूर कथेतील जयंती आणि भुताळा या कथेमधील आदिवासी जीवन असे प्रश्न विचारले गेले होते. ह्याच्या टिपा आहेत 10 गुणांसाठी आहेत. गुण इकडे तिकडे झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा, पुढील वाक्य शुद्धलेखन नियमानुसार शुद्ध करून लिहा, कोणतेही 5. तर बघा, एकूण 8 वाक्य तुम्हाला दिलेले आहेत. हा व्हिडिओ थांबवून तुम्ही ते वाचू शकतात. असे वाक्य दिलेले असतील. 8 पैकी कोणतेही 5 तुम्हाला सोडवावे लागतील. त्याला पुढील वाक्ये योग्य त्या विरामचिन्हांसह लिहा, कोणतेही 5. हे सुद्धा 5 मार्कासाठी असेल. म्हणजे आणि तुम्हाला दोन्ही सोडवायचे आहेत. 8 पैकी 5 तुम्ही वाचू शकतात. इथं विरामचिन्हे नाही आहे, ते विरामचिन्हे तुम्हाला घालायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, वृत्तलेखन म्हणजे काय, ते लिहिताना कोणती पथ्ये पाळावीत, सविस्तर विशद करा. किंवा माननीय प्रधानमंत्री यांचा अमेरिका दौरा या विषयावर वृत्त लिहा. तर या दोघांपैकी कोणता तरी एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, वृत्तांत म्हणजे काय, वृत्तांताच्या घटकांची सविस्तर माहिती करून द्या. किंवा महाविद्यालयात स्नेहसंमेलन संपन्न या विषयावर वृत्तांत लेखन करा. पुढचा प्रश्न आहे अर्ज लेखनाचे महत्त्व सांगून अर्जात कोणकोणते घटक असावेत ते सविस्तर लिहा. किंवा महिंद्रा ऑटोमोबाईल नाशिक येथे अभियंता या पदासाठी अर्ज लिहा. आणि शेवटी हे 2 उतारे दिलेले होते. व्हिडिओ थांबून तुम्ही वाचू शकतात. याच्यामध्ये बघा, पुढील उतार्याचे मराठीत भाषांतर करा. 2 उतारे असतील, या 2 पैकी कोणता तरी एक उतारा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याचं मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे प्रश्न तुम्हाला मागच्या वर्षाच्या मुलांना विचारले गेले होते. अशीच प्रश्नपत्रिका तुम्हाला येऊ शकते. इथं एक लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 5, 6 आणि 7 याच्यामध्ये जो भाग असेल तो तुम्हाला
वृत्तलेखन म्हणजे काय तर ते समजून सांगावं लागेल आणि नंतर प्रत्यक्ष वृत्तलेखन करायचं आहे. प्रश्न क्रमांक 6, वृत्तांत लेखन म्हणजे काय याच्यावर सैद्धांतिक प्रश्न विचारला जाईल. म्हणजे त्याचे घटक, ती संकल्पना आणि त्याला जो ऑर असेल त्यामध्ये प्रत्यक्ष वृत्तांत तुम्हाला लिहावं लागेल. त्याच पद्धतीनं प्रश्न क्रमांक 7 मध्ये तुम्हाला अर्जलेखनाचं महत्त्व किंवा त्याचे घटक असा सैद्धांतिक विचारलं जाईल आणि त्याला जो ऑर असेल तो म्हणजे प्रत्यक्ष एखाद्या विषयावर तुम्हाला अर्ज लिहावा लागेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही या पद्धतीनं तयारी करू शकतात. अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका विचारली जाऊ शकते जर विद्यापीठाने वेगळा निर्णय घेतला नाही तर. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या अभ्यासक्रमाचा अभ्यास आपण ज्या पुस्तकांच्या आधारे करणार आहोत त्यांचा परिचय आता मी तुम्हाला करून देतो. सर्वप्रथम कथांचा अभ्यास जो आहे तो आपण कथाबंध या पुस्तकाच्या आधारे करणार आहोत. या पुस्तकामध्ये सर्व कथा समाविष्ट आहेत. बघा, हे त्या पुस्तकाचं कव्हर पेज आहे, म्हणजे पहिलं पान आहे, मुखपृष्ठ. आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक शब्दालय प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं आहे. तुम्हाला जर हे पुस्तक विकत मागवायचं असेल तर तुम्ही या पत्त्यावर पत्र लिहून ते पुस्तक मागवू शकतात किंवा या क्रमांकांवर फोन करून व्हॉट्सअपने मागवू शकतात आणि गुगल पे किंवा फोनपेने त्यांना पैसे पाठवू शकतात. या पुस्तकाचे संपादन जे आहे ते या 4 अभ्यासकांनी केलेलं आहे. त्यापैकी डॉक्टर राजेंद्र डोंगरदिवे, डॉक्टर सूर्यकांत आजगावकर, डॉक्टर भटू वाघ आणि डॉक्टर विनोद कुमरे यांनी या कथांचं संपादन केलेले आहे. हे पुस्तक सर्वप्रथम 20 जून 2019 रोजी प्रकाशित झालं आणि याची किंमत जी आहे ती 320 रुपये एवढी आहे. मी तुम्हाला कथांची नावं वाचून दाखवली. तिकडे त्यांचा अनुक्रम वेगळा आहे आणि या पुस्तकामध्ये त्यांचा अनुक्रम वेगळा आहे. तुम्ही तो इथं बघू शकतात. इथं सुरुवातीला बुद्धाची शपथ, नंतर भूक, नंतर चौथी भिंत, नंतर झुमची दांडी, नंतर विहार, त्यानंतर पाणबळी, 7वी कथा आहे लचांड, नंतर मग सातबाऱ्याचा गर्भ, नंतर राखीव सावल्यांचा खेळ, नंतर उद्ध्वस्त, नंतर नवीन गोष्ट शिकण्यासाठीची गोष्ट, त्यानंतर पूर, त्यानंतर मोराची बायको, 14वी कथा आहे मी मेलोच नाही आणि 15वी कथा आहे भुताळ्या. आणि शेवटी म्हणजे या पुस्तकाच्या शेवटी लेखकांचा परिचय दिलेला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना ही खूप महत्त्वाची आहे. ही प्रस्तावना प्रत्येकाने वाचायला हवी. याच्यातून तुम्हाला कथा म्हणजे काय आणि मराठी कथेचा जो काही आढावा आहे, वाटचाल आहे ती लक्षात येईल. त्यानंतर व्यावहारिक मराठी जे 50 मार्कांसाठी आहे. म्हणजे हे जे पुस्तक ज्याचा मी आता तुम्हाला परिचय करून दिला, कथाबंध, हे पुस्तक 50 मार्कांसाठी आहे. एकूण 251 पानांचं ते पुस्तक आहे. आणि त्यानंतर व्यावहारिक मराठीचे जे 5 घटक आहेत ते आपण या पुढील पुस्तकांमध्ये अभ्यासणार आहोत. ते देखील 50 मार्कांसाठी आहेत. त्यापैकी पहिलं जे पुस्तक आहे ते म्हणजे व्यावहारिक मराठी, ल.रा. नशिराबादकर या लेखकांचं पुस्तक. हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे. फडके प्रकाशन यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. मी प्रत्येक विद्यार्थ्याला हे आवाहन करत असतो की हे पुस्तक प्रत्येकाने विकत घेऊन स्वतःकडे संग्रही ठेवायला हवं. हे पुस्तक फक्त 100 रुपयांचं आहे. हे पुस्तक तुम्ही या पत्त्यावरून विकत मागवू शकतात. त्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे उपयोजित मराठी आणि याचं संपादन डॉक्टर केतकी मोडक, संतोष शेणई आणि सुजाता शेणई यांनी केलेलं आहे. डॉक्टर ग. ना. जोगळेकर कृतज्ञता ग्रंथ आहे हा. आणि याचं जे प्रकाशन आहे ते पद्मगंधा प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. अरुण जाखडे हे त्याचे प्रकाशक आहेत. 14 ऑगस्ट 2012 रोजी हे प्रकाशित झालं. याची किंमत 200 रुपये एवढी आहे.
त्यानंतरचं पुस्तक आहे बघा व्यावहारिक मराठी, आणि हे पुस्तक डॉक्टर सयाजीराजे मोकाशी तसेच डॉक्टर रंजना नेमाडे यांनी लिहिलेलं आहे. 2002 साली हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यानंतर त्याची दुसरी आवृत्ती 17 ऑक्टोबर 2010 साली प्रकाशित झालेलं आहे. याचे प्रकाशक शेतकरी साहित्य इर्चिक हे त्याचे प्रकाशक आहेत. 100 रुपये त्याची किंमत आहे. आता तुम्ही म्हणणार की इतकी पुस्तकं व्यावहारिक मराठीसाठी अभ्यासायची का? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पूर्ण पुस्तक वाचायचं नसतं. तुम्ही वाचलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण आपल्या अभ्यासक्रमाला जे घटक लावलेले आहेत तेवढेच घटक फक्त आपल्याला या पुस्तकांमधून अभ्यासायचे असतात. जसं बघा, इथं नोकरीसाठी अर्ज हा घटक आलेला आहे, हा आपल्या अभ्यासक्रमातला आहे, तो अभ्यासायचा. आणि इतर जे मग घटक आहेत ते तुम्ही अभ्यासायलाच पाहिजे असं नाही आहे, कारण ते आपल्या परीक्षेशी संबंधित नाही आहेत. त्यानंतर मग पुढे लेखनविषयक नियम दिलेले आहेत, तर हे आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित आहे, तेवढं तुम्ही अभ्यासायचं. त्यानंतरचं पुस्तक आहे उपयोजित मराठी, डॉक्टर प्रकाश मेदककर हे त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. हे मुखपृष्ठ आहे आणि दोन 2003 साली हे पुस्तक प्रकाशित झालेलं असून याचे प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे आहेत आणि विद्या बुक्स पब्लिशर्स हे त्या प्रकाशकाचं नाव आहे. हे पुस्तक 40 रुपयाचं आहे आणि याच्यामध्ये बघा हे 4 घटक जे आहेत ते दिलेले आहेत. त्यापैकी आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित म्हणजे या सत्राच्या अभ्यासक्रमाशी संबंधित फक्त पहिले 2 घटक आहेत. सारांश लेखन आपल्या पुढच्या सत्रामध्ये कामात येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ही जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं तुम्हाला ग्रंथालयामध्ये मिळू शकतात. आणि दुसरं जे पुस्तक मी तुम्हाला सांगितलं व्यावहारिक मराठी, लरा नशिराबादकर, हे पुस्तक तुम्ही जरूर विकत घ्या. हे विकत का घ्यायचं ते मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये समजवून सांगेल. धन्यवाद.